वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आज फायनली आहे वेळ अमावस्या आणि आता आमचं आवरण झालंय. 6 वाजता उठलेलो, सगळे 6 वाजल्यापासून आवरतोय आणि भाऊ सगळं सामान आता ऑटोमध्ये ठेवतोय, तुम्हाला दाखवते. आणि सगळं आवरले, आता निघायचं गावाकडे. तर चला तुम्हाला पण घेऊन जाते. इकडं ऑटोच्या पूजेची तयारी चालू आहे. नीट काढ. इकडे बघ, छान दिसेल. सगळं सामान त्याच्यामध्ये, जे जे रेसिपी बनवल्या होत्या पदार्थ ते सगळे त्याच्यात ठेवलेत. इकडं हार छोटा लावलाय, मोठा पण लावायचा आहे ना पुढून. CCTV कॅमेरा. हे आमचं घर. तुळस वाळून गेली. आमचं सर्वांचं आवरलंय, फक्त पप्पाचं बाकी आहे. पप्पाची आंघोळ चालू आहे. पप्पाची आंघोळ झाली, त्यांनी रेडी झालं की लगेच निघायचे. बघा, ही पण रेडी झाली आहे, मी पण झाली आहे. माझा लुक आता तुम्हाला नंतरच दिसेल, माझा ड्रेस वगैरे. सो चला, आता ऑटोला हार बांधून घ्यायचा आहे, तर आम्ही ते करून घेतो आणि नंतर मग तुम्हाला भेटतो. मम्मी आली मध्ये. हो, गजरा लावायचा आहे. बघा, मम्मी पप्पा झाले. पप्पा रेडी, आता निघूया. नेहरू शर्ट घातली, झाली पूजा झाली. या चला, एक एक जण एंट्री मारा. बघा, आमच्या इकडे सगळे जातात वेळ अमावस्येला, तर सर्व दुकानं वगैरे सगळं काही बंद असतं ह्या दिवशी. त्या बहिणीला घ्यायचा आहे गजरा, त्याच्यामुळे थांबलो. पाहुणे आलो. चला पुढं चला. त्याच्यात भजी आहे का? पडलं तर तो पण निघाला. वाकड आहे.
मोठाच घे बाबा. आंब्याचा जांभळीचा झाडाला त्याच्यामध्ये हे आहे सगळं पूजाचं सामान. जेवण झाल्यावर लावता. जेवण झाल्यावर मध्ये बाबा अंड्याचं आपल्याला आणलं असं तर बरं. काढ बाई त्याच्या कॅरी बघा. पाणी घेतलं इकडे डब्याच्या बी काढ कॅरी. डब्याच्या बी काढा कॅरी बघा. पात्रात काढू का? काढ धरून. जेवायचं सगळं तिथं ठेवायचं. राहू द्या तिथे. दोन तुकडे केले. त्याच्यामध्ये दुसरी एक पट्टी आहे रे काढा. बस दिसत आहे नाद राहते. चांगलं झालं भजी. फॉर्मॅलिटी लेकरांना न्यायचं त्यांना कशाला तिकडे इथंच बसतो घरी. आम्ही दोघं जाऊन येत आहोत. त्यांना कशाला. दोन ट्रॅक्टर आहे वाळू. ती दोन ट्रॅक्टर कच आहे खडी. बघितलीस का तुम्ही? आई बाबा से माझ्या नाही. थंड गरम करून येते. अजून कोण येते लक्ष पेला आता गरम करून गाईज आलो आम्ही घरी परत लातूरला. आणि आता लगेच मी पॅकिंग करून घेतलेली आहे आणि निघायचे लगेच मला परत जायला संभाजीनगरला. 10 वाजताची आहे ट्रॅव्हल्स. 10-10:30ची. तर त्याने जायचंय. आता पॅकिंग झाली आहे. 7 वाजलेत. जेवण वगैरे करते. रेडी होऊन बसते. ब्लॉग पण एडिट करायचा आहे. तर चला मी तुम्हाला मग भेटते. पॅक झाली. सर्व सामान भरलंय. आणखीन थोडंसं बाकी आहे. मिक्सरचा आवाज इग्नोर करा. इकडे भाऊ झोपलाय. चांगले पॅक घालून दे सकाळपर्यंत निघून. हॅलो. म्हणजे कसं मला ते कॉलेजसाठी तिकडं पाहिजे होतं ना.
चालले मी आता. तुला कसं वाटतंय? जाऊ का? नको तू कधी जाणार आहे परत? मी जाईल आज नाही उद्या परवा जाईल मी. मला जाऊ वाट नाही. राहा ना आजच्या दिवस. आता जाऊन परत सकाळी जॉबवर जायचंय. बहुत हार्ड. जाऊ वाट नाही. राहा ना मग जाऊच नको. मी पण तिकीटचं काय करू? तिकीट बुक केलेलं काय करू? कॅन्सल करू. स्वप्नीला पाठवून देऊ. स्वप्नीलला संभाजीनगरला कशाला? कसं वाटते तुला? आपण आता 8 दिवस सोबत होतो. किती वर्ष 2 वर्षानंतर आम्ही एवढे दिवस सोबत होतो. खूप भारी वाटते कारण मी असं म्हणजे कधीच गेले नव्हते. एवढा लांबचा प्रवास केला नव्हता आणि फर्स्ट टाइम एवढा म्हणजे माझ्याकडे आतुरता होती भेटायची. ती तर कधी माझ्याजवळ येत नव्हती भेटायला. पण मी म्हणलं जाऊ द्या आता वेळ काढून जायचं. वेळ आहे तर मग आपण एकदा जाऊन यावं. आणि कसं ट्रॅव्हलिंग केल्यानंतर खूप अनुभव पण येतो आणि मला त्या रूटनं जायचं होतं. नगरमार्गे मी जाऊन आले आणि आवडलं मला पण. तर चला माझा टाइम झालेला आहे आता निघायचा. निघूया आणि तुम्हाला भेटते आता ट्रॅव्हल्समध्ये बसल्यानंतर आणि डायरेक्ट संभाजीनगरला पोहोचल्यानंतर खुशी आणि टोनी सोबत. चलो. सांगितलं होतं मी येणार आहे. लक्षात ठेवा. इकडे बॅग आहे म्हणजे मी आलो. सो गाईज फायनली पोहोचले मी घरी. 4:30 वाजलेत आणि खुशी टोनी पण आहेत. तर आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.